आजचा दिवस हा आमच्या सगळ्यांसाठी अतिशय भावनिक असा दिवस आहे। दरवेळेप्रमाणे याही वेळेला अभिवादन करायला, वंदन करायला बाबासाहेबांना आम्ही आलोय। खरं तर देशातल्या 50 कोटी महिला, देशातल्या 50% महिला यांनी बाबासाहेबांना रोज वंदन केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे। कारण जगातली पहिली ही अशी डेमोक्रेसी आहे ज्याच्यामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून महिलेला मतदानाचा अधिकार जर कोणी दिला असेल तर तो बाबासाहेबांनी दिला। आणि त्यामुळे या देशातल्या 50% महिला या मेनस्ट्रीम मध्ये आल्या, मुख्य प्रवाहात आल्या, नाहीतर चूल आणि मूल याच्या पलीकडे महिला गेल्या नसत्या। हे अगदी त्रिवार सत्य आहे। आज आम्ही या ठिकाणी आलो, बाबासाहेबांना अभिवादन केलं, नमन केलं, वंदन केलं आणि आता या ठिकाणी बाबासाहेबांनी जे आम्हाला द्वार उघडं करून दिलंय प्रगतीचं, त्यावरती चालत शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे। तिला मदत करण्याचा प्रयत्न आहे, तिच्या आयुष्यामध्ये सुधार आणण्याचा, तिच्या आयुष्यात आनंद आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। थँक्यू। आज का दिन हमारे लिए बहुत महत्वपूर्ण दिन है। हर साल की तरह इस साल भी हम बाबा साहब को वंदन करने यहाँ पे आए हैं। मैं ये मानती हूँ कि देश की 50% महिला आबादी, इन्होंने रोज बाबा साहब को वंदन करना चाहिए, क्योंकि उन्हीं के वजह से आज हम मेन स्ट्रीम में हैं। ये पूरी दुनिया की पहली डेमोक्रेसी है जहाँ पे पहले दिन से देश की महिलाओं को मतदान का अधिकार मिला और महिलाएं जो है वो मेन स्ट्रीम में आई, कुछ कर पाई। बाबा साहब ने जो हमें ये शक्ति दी है, उसी शक्ति के तहत काम करते हुए अंत्योदय तक की महिला तक पहुँच के उसके जीवन में सुधार लाना, उसके जीवन में आनंद लाना, यही हमारा ध्येय है, यही हमारा उद्देश्य है। हम महामानव डॉक्टर बाबा साहब को कोटि कोटि वंदन करते हैं, नमन करते हैं, अभिवादन करते हैं। धन्यवाद। बघा, असं आहे की आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी असावा, याबद्दलचा आमचा अट्टाहास होता, आमची इच्छा होती, ती काल पूर्ण झाली आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये लवकरच संपूर्ण त्यांच्या सेनापतींचं मंडळ त्या ठिकाणी दिसेल। मी असेन किंवा नसेल, पण राज्यातल्या लाडक्या बहिणींचा नक्की समावेश त्याच्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टीकडे सीझन महिला पॉलिटिशियन आहेत, 3-3, 4-4 टर्म आमदार झालेल्या महिला आमदार आहेत। आजही सगळ्यात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या आहेत। मागच्या टर्ममध्येही सगळ्यात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या होत्या। त्यामुळे येणाऱ्या दिवसात लाडक्या बहिणी तुम्हाला मंत्रिमंडळात नक्की दिसतील। थँक्यू। असं तुम्हाला वाटतंय, असं काही नाही आहे। तुम्ही जे दाखवताय किंवा ज्या बातम्या तुमच्या माध्यमातून येतात ते काही सत्य नाही आहे, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। कालचा शपथविधी तुम्ही पाहिलात, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाला। त्यानंतरची पत्रकार परिषदही तुम्ही पाहिलीत, जी अतिशय चांगल्या पद्धतीने झाली। महाराष्ट्रामध्ये प्रगतीवरती नेण्यात एकनाथरावांचंही मोठं योगदान आहे, अजितदादांचंही मोठं योगदान आहे। आणि आता बागडोर जी आहे ती आमचे लाडके भाऊ देवाभाऊंच्या हातामध्ये, आणि येणाऱ्या दिवसामध्ये या तिघांच्या मदतीने महाराष्ट्र प्रगतीपथावर जाईल, हा मला विश्वास आहे। भाजपने या राज्यातली प्रत्येक जनता ही हे स्मारक कधी पूर्ण होतं याची वाट बघते। मी तुम्हाला विश्वासाने सांगते, देवेंद्रजी लवकरात लवकर हे जे काम आहे ते सुद्धा मार्गी लावतील आणि महाराष्ट्रातल्या जनतेची ही इच्छा सुद्धा पूर्ण करतील। थँक्यू। एकनाथ शिंदेशिवाय शपथविधीची तयारी केली होती असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे। अहो, कुणाचं नाव कुठे घेताय? चांगल्या पवित्र ठिकाणी मी आली आहे, कुठे गटाराचं नाव घेताय? प्लीज। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।